चला तुषार तुषार टू सलीम पुन्हा एकदा सज्ज होत नवीन आगतम सुस्वागतम सुस्वागतम. बोरवलीचे उत्कृष्ट असे पंच म्हणून शफीबाई शेख यांचं मी SN बॉईज तर्फे सहर्ष स्वागत करतो. तसेच मी प्रकाश मामा उपाडे यांचंही मी SN बॉईज तर्फे हार्दिक असं स्वागत करतोय. सलीम आणि रिवर्स टोललेला चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. आणि याच्यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाचे कर्णधार स्टेजकडे संपर्क साधायचे. लगेच त्वरित मॅच होईल. तुषार तुषार टू पुन्हा एकदा सलीम. पाहूया दोन्ही असे रंगतदार टीम रंगतदार मॅच होतील का पाहूया. नक्कीच होतील. आणि लोअर फुलटॉस. अरे वा खोदून काढला होता. पाठवून दिलाय सीमा रेषा पारसाठी. षटकारासाठी वाढती धाव संख्या 10 वर पोहोचली आहे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना मगाशी जी बाउंड्री होती ती पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. याच्या आधीचा तो बाउंड्री होती. रिवर्सचा 6 होता का पंच. हा 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 ठीक आहे थँक्यू. सॉरी. पुन्हा मारण्याचा प्रयत्न पण विकेट होते का. पण तिथे 4 1 2 3 4 फिल्डर आले पण कोणाच्याच हाताला बॉल लागला नाहीये. बॉल खाली पडतो. 1 रन पूर्ण. संघाची वाढती धाव संख्या 13 वर पोहोचलेली आहे. स्ट्राईकला आलाय तो रोहन आणि नॉन स्ट्राईकला असेल अजूनही संघाचा महान म्हणून चांगला खेळाडू. षटकारांची ॲबिलिटी आहे त्याच्याकडे तुषार आणि तशीच एवढीच खूप चांगली अशी गोलंदाजी करताना सलीम. याच्यानंतरचा होणारा सामना बोरवली A वर्सेस मिरज लालनगर. दोन्ही संघाचे कर्णधार स्टेजकडे संपर्क साधायचे. लोअर फुलटॉस फेकून दिलाय लेग साईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. चांगली फेकी तिथे प्लेअर कडून. 14 धावा. शेवटचा चेंडू असेल आय थिंक. लास्ट बॉल आहे ना. शेवटचा बॉल. कोण नाही रे. कोण नाही आलो ना. याच्यानंतर आमचीच मॅच आहे. थोडा वाईड आहे इथे की सुनशान आहे. चला धन्यवाद. लालनगर मिरज. मी बोरवली A संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी आपल्या स्टेजकडे यायचं टॉससाठी. मिरज लालनगर संघाचे कर्णधार आलेले आहेत. पुन्हा रिवर्स. पुन्हा फेकून दिले षटकारांसाठी. चेंडू जातोय षटकारासाठी. वाढती धाव संख्या 20 वर पोहोचलेली आहे. 1 ओव्हर आणि 20 धावा. मिरज मिरज लालनगर संघाचे कर्णधार आलेले आहेत. मी विनंती करतो की बोरवली A संघाचे कर्णधार देखील पोहोचलेले आहेत. मी मिरज लालनगर संघाचे कर्णधार दिनेश गांधी स्टेजकडे यायचंय. मी शफी मामा शेख यांना विनंती करतो की त्यांनी टॉससाठी टॉस बॉक्सकडे यायचंय. त्यांच्या हस्ते टॉस होईल. त्यांना श्रीकांत कौलर यांना विनंती करतो की त्यांनी टॉस करून घ्यायचंय. शफी मामा शेख यांना विनंती आहे की त्यांनी टॉससाठी टॉस बॉक्समध्ये जायचंय. पुन्हा रोहन आणि बॉलर नेम सूरज. आणि ब्लॉकल चेंडू तिथे स्लोअर वन पद्धतीचा होता.
खोदून काढलंय, एक धाव पूर्ण. एकच धावावर समाधान मानावं लागेल रोहन यांना. आणि संघाचा नायक पुढे आलाय तुषार. तुषार टू सूरज. पाहूया मॅचचा टॉस होत आहे पुढच्या मॅचचा. आणि ती मॅच झाल्या झाल्या लगेच सोलापूरची मॅच असेल. सोलापूर ए वर्सेस ट्रॉम्बे ए. विन द टॉस इलेक्टेक टू पोरवली संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असं वाटतं. सेकंड बॉलर कोण आहे? सूरज. सूरज टू तुषार. तुषार करतोय बॉलरवर आणि पुन्हा ब्लॉक. एकच एक चांगलं कमबॅक तुषार यांचं. सूरज यांचं पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या, पण पुढच्या आपलं 2 चेंडू 2च सिंगल दिलेले आहेत. पुन्हा एकदा सूरज. सूरज टू रोहन. आउटकट पद्धतीचा चेंडू होता, पण चेंडू भिरकावून दिलाय लेग साइडच्या दिशेने. हा येतोय षटकार. 3 चेंडूत 28 धावांपर्यंत पोहोचलाय तुषार यांचा संघ म्हणजेच मुलुंड ए संघ. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॅट्समन आणि हवे होतंय का पाहूया. सूरज. सूरज टू रोहन. पुन्हा आउटकट पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने टोललेला. पहिला रन घेतलेला, पण दुसरा घेण्याचा प्रयत्न. चांगले फिल्डिंग देते विशाल त्यांची. पुन्हा 4 चेंडू झाले. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सूरज. सूरज टू तुषार. लोअर फुलटॉस चेंडू. चेंडू जातोय आकाशात. आकाशातून जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खूपच सुंदर अशी फलंदाजी करताना तुषार आपल्या संघाकडून. 11 चेंडू मुलुंड ए संघाच्या 35 धावा झालेल्या. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. पाहूया पुढच्या चेंडूवर. चला शेवटचा चेंडू सूरज. सूरज टू तुषार. पुन्हा आउटकट पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने टोललेला आहे. पहिला रन तर पूर्ण झालेला. दुसरा रन होतो का पाहूया. पण तुषार म्हणतात की मला पुढच्या वर खेळायच्या, पुढच्या वरीत मी धावत जमवू शकतो, म्हणून एकच सिंगल धावावर शांत राहिलाय तो. पुढची 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मुलुंड ए संघाच्या 36 रन्स. शेवटचं षटक कोण घेते पाहूया. जर ह्या षटक्यात जर कमजोर धाव संख्या झाली तर नक्कीच कोंढवा संघ विजय प्राप्त करू शकतो. जर ह्या ओव्हर मध्ये देखील फटकेबाजी चांगली झाली तर नक्कीच मुलुंड ए संघ हवी होऊ शकतो. आणि बॉलर अक्षय. पुन्हा एकदा तुषार. तुषार टू अक्षय. समोरच्या दिशेने टोलवलाय चेंडू. झेल होतं का पाहूया. पण खूपच चांगला प्रयत्न तिथे विशाल यांचा. दुसरं कोणी असला तर पोचला पण नसता. त्याने खूपच चांगला असा प्रयत्न केला, पण झेल सुटली आहे. 2 धावा पूर्ण. नक्कीच दोनकामध्ये दोघही संघाचे चांगले खेळाडू आहेत. सूरज आणि विशाल दोघांमध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. तू घे मी घे हात. नक्कीच ही कॅच सूरजची असती जर सूरज पहिला आला असता तर. पुन्हा एकदा तुषार. तुषार टू अक्षय. दुसरा चेंडू घेऊन बरोबर. पुन्हा पुन्हा वाईट वाईट वाईट.
बोरिवली संघ आपला निर्णय कळवायचा आहे. राहुल क्षेत्ररक्षण घेईल असं वाटतं मला. पाल मामा गोपी गोलीला ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, पण चेंडू मागे निघून गेलाय. जातोय का? चाललाय 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 चाललाय, गेला. वा. आपण टेनिस क्रिकेट live.com ला पाहतोय. माच्छादा, गोलीदा. चांगली गोलंदाजी करत होता. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता, पण तिथे खोदून काढलाय. मागच्या दिशेने गेलाय चेंडू. चौकारासाठी वाढती धाव संख्या 43 धावा. 2 ओव्हर 2 चेंडू आणि 43 धावा. खूपच चांगली फलंदाजी होत आहेत मुलुंड ए संघाकडून. पुढचा चेंडू अक्षय, शॉर्ट चेंडू आणि चेंडू भिरकावून दिलाय. स्टेडियम बाहेर नाही तर गावाबाहेर. वा. दिनेश गांधी, आपल्याला विनंती आहे ते जॉगिंग ट्रॅकवर खेळायचे नाही. ऑलरेडी कालच आपल्याला वॉर्निंग आलेत वरून. थँक्यू दिनेश. वैयक्तिक 10 चेंडू आणि 11 चेंडू आणि 39 धावावर तुषार बॅटिंग करतोय. 6 षटकार मारलेत. 5 षटकार मारलेत. पुन्हा मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. चांगला थ्रो तिथे, पण 2 धावा वाचवता आले नाहीत. सूरज त्यांना 2 धावा पूर्ण. संघाची वाढती धाव संख्या. संघाचं अर्धशतक पूर्ण केलंय, म्हणजे 51 धावा पूर्ण. बारा चेंडूत 41 धावावर फलंदाजी करतो तुषार. शेवटचे 2 चेंडू. अक्षय टू तुषार. पुन्हा मारण्याचा प्रयत्न तुषार यांचा, पण बॉल फसतोय, कीपरकडे जातोय आणि चेंडू येतोय डॉट. एक लास्ट चेंडू असेल. लास्ट चेंडूवर जेवढ्या धावा जमावता येतील तेवढ्या मुलुंड संघाला खूपच बॉलिंगच्या वेळेस कामाला येतील. आणि शेवटचा चेंडू पाहतोय आपण. वैयक्तिक 51, टीमचे 51. मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावांचा प्रयत्न करतायत का ना? तिथे फेकी चुकीची होती सूरज त्यांची. 1च धाव करायचं होता, पण तिथे फेकी दुसरीकडे टाकलेत. 2 धाव पूर्ण. चला क्षेत्ररक्षणासाठी जायचंय. बिन्नी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 53चा टार्गेट आहे. 53 रन झाले. 54चा टार्गेट आहे. कंपल्सरी चेस असेल. 18 चेंडूत 54 धावा करायचे. जर नक्कीच प्रत्येक ओव्हरला 17.67 चा रन रेट असेल. आगतम सुस्वागतम सुस्वागतम. मच्छिंद्र भाऊ डॉन यांचं मी SN बॉयज तर्फे हार्दिक अभिनंदन करतोय. आपण दिलेल्या वेळेत, आपण आलेल्या वेळेत वेळ काढून आल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. मी काय प्रोफेशनल कॉमेंट
लक्षण लावून घ्यायचंय. पंच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. दोन्ही बॅट्समन रेडी आहेत. प्रेम दादा सांगायचंय त्यांना की क्षेत्ररक्षण लावून घ्यायला. दोन्ही बॅट्समन रेडी आहेत. बोरोली फिल्डिंग आहे का? चला नरेंद्र टक्कू उर्फ टक्कू आणि स्ट्राईकला असेल तो सूरज, नॉन स्ट्राईकला तो कृष्णा. 18 चेंडू 54 धावांची गरज. सरासरी प्रत्येक ओव्हरला 17.67 चा रन रेट असेल. आप्पावाडींचा मच्छिंद्र त्यांना फोन आलेला आहे की त्यांनी नाही आल्यामुळे त्यांनी माफी मागतात. सोलापूरचे आप्पावाडी उर्फ दगड हा ते नाही आल्यामुळे त्यांनी माफी मागतात. पहिल्या चेंडूवर सिंगल. संघाचं खातं ओपन केलंय. आप्पावाडी उर्फ दगड. आणि लेग साईडच्या दिशेने टोलवलाय चेंडू आणि विकेट. दुसऱ्या चेंडूवर टक्कूने विकेट घेतलेली आहे. कृष्णा हॅलो बॅट्समन विशाल लगेच बॅट्समन रेडी राहायचं राव. तुम्ही एवढा लांब थांबलाय ऑलरेडी. खूप उशीर झालाय. बॅट्समन नेम आदित्य. बघूया गोलंदाजावर होतोय का आदित्यची स्वारी. आदित्य आणि नॉन स्ट्राईकला अजूनही सूरज आहे. रन रेट वाढतो. 19.88 रन रेट झालेला आहे प्रति ओव्हर. टार्गेट असेल एक मोठं असं टार्गेट ठेवलेलं आहे. पहिल्या चेंडूत सिंगल आली होती. दुसऱ्या चेंडूत विकेट्स आली आहे. अजूनही 16 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. डोंगर मोठा आहे पण डोंगरपर्यंत पोहोचायचं असेल तर खोदत जावं तर लागणार आहे. मारण्याचा प्रयत्न पण फेकून दिलाय चेंडू. 6 धावांसाठी. वा आदित्यांची आल्या आल्या फटकेबाजी चालू आहे. पहिल्या चेंडूवर षटकार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. लेग साईडच्या दिशेने चेंडू गेले. वा काय फिल्डिंग केली आहे तिथे. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. वा बोरोली ए संघाचं क्षेत्ररक्षण आहे का? निर्णय फलंदाजी घेतली तर नक्कीच राहुल सुर्वे. ऑलरेडी आपले 10 मिनिटं वेस्ट गेलेत. तुम्ही निर्णय घेतच राहणार आहात का अजून? चिकू पवार लवकर निर्णय काढवायचा आपला. चला
समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू फसतोय. 1 2 3 फिल्डर येत आहेत पण एकाच्या पण हाताला बॉल लागत नाहीये, मध्ये पडतोय. एकच धावावर समाधान मानावं लागेल सूरज यांना. संघाची वाढती धावसंख्या 9 वर पोहोचलेली आहे. लास्ट बॉल असेल. पुन्हा एकदा नरेंद्र टक्कू उर्फ आदित्यने पहिल्या चेंडूवर एक भिरकावून दिलं होतं षटकार. आता दुसरा चेंडूवर सिंगल आलं. लास्ट चेंडू बघूया काय करत आदित्य टक्कू. वाह, पुन्हा एकदा भिरकावून दिले लेग साइडच्या दिशेने. चेंडू जातोय षटकार. 15 रन झालेले. 54 एक अवघड आणि असं एक सोपं असं लक्ष म्हणावं लागेल. 54 धावाचं लक्ष होतं. पहिल्या चेंडूत 15 धावा आले. चला पंच, प्रत्येक प्लेअर गोळा होतोय. पंच त्यांना विनंती करायची की कोणी गोळा व्हायचं नाहीये. आपल्याला अजूनही बरेच सामने खेळवायचे आहेत. बिन्नी भाऊ, आपल्याला विनंती आहे की आपण बॉलरला बोलवून लगेच मॅच चालू करायची आहे. नक्कीच तुषार गोलंदाजीसाठी येतोय. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो. संघाचा नायक आता खलनायक होतोय की नायकच राहतोय पाहूया. पहिल्या चेंडूत 15 धावा खर्च केल्या होत्या टक्कू यांनी. दुसरी अजूनही 12 चेंडू आणि 39 धावा करायचे आहेत. 12 बॉल्स आणि 6 सिक्सीस. जे स्टेजच्या उजव्या बाजूला आपण बसतो 3788 ती गाडी आहे ब्लू कलरची, ऍक्टिव्ह आहे. ती जी कोणाची असेल त्यांनी काढून घ्यायची आहे. 3788 जी कोणाची गाडी असेल त्यांनी काढून घ्यायची आहे. फुलटो चेंडू लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिलाय. आणि काय प्रयत्न होता, प्रयत्न चांगला होता. एका हातात झेल टिपण्याचा. बोरवली आपली बॅटिंग आहे ना. मिरज लालनगर लगेच मॅच संपल्या आपण क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. मिरज लालनगर दिनेश गांधी, आपल्याला विनंती आहे कमिटीपासून की लगेच मॅच संपले की मैदानात जायचं आहे. मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, चेंडू फसले. बघूया भास्करदा पकडतो का. पकडले. झेल, चांगली झेल घेतली आहे भास्करदाने. तुषारांचा कमबॅक बनावं लागेल. याच्यानंतर एक चांगली मॅच बघा. बॅट्समन लवकरात लवकर यायचं. विशाल अजूनही 37 धावांची गरज. 10 चेंडू आणि 6 सिक्सेस. विशाल स्ट्राईकला आलेला आहे. तो विशालकडे देखील 6 हिटिंगची ॲबिलिटी चांगली आहे. पण आपल्याला संघाला जिंकण्यासाठी एक 5 किंवा 6 सिक्स मारण्याची गरज आहे त्यांना. तुषार आपल्या संघासाठी खरंच खलनायक आहे. वैयक्तिक 43 धावा आणि जेव्हा गोलंदाजीसाठी आलाय तेव्हा 2 चेंडूत 2 धावा देत 1 विकेट्स घेतलेले आहे. ब्लॉकल चेंडू पुन्हा एकदा तुषार यांचा. एकच धावावर समाधान मानावं लागेल विशाल यांना. आणि पुन्हा एकदा आला स्ट्राईकला तो आदित्यने मागच्या ओव्हरमध्ये 2 सिक्स मारले होते. परत ह्या षटकामध्ये मारतो का पाहूया. संघाला गरज आहे त्याच्या फलंदाजीची. विशाल टू आदित्य. शॉर्ट चेंडू भिरकावून दिलेला लेग साइडच्या दिशेने. चौकार. चांगली फलंदाजी करतो आदित्य जर असं शेवटपर्यंत बॅटिंग क्रीजवर राहिला नक्कीच मॅचचं रूप वेगळ्या दिशेने असेल. 54 है 50 के ऊपर है.
54 धावाचं एक अवघड आणि एक सोपं लक्ष ठेवलं होतं कोंढवा संघासाठी. कोंढवा संघ देखील कमी नाही आहे. 22 धावा कोंढव्या संघाच्या. आदित्य 4 चेंडू 17 धावावर बॅटिंग करतोय. या चेंडूवर षटकार येतो, डॉट येतो, विकेट येतो, डॉट होतो. पाहूया. फुल टॉस चेंडू आणि लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे. 6. एक मिनिट. हा, जो अंपायरचा कॉल असेल, हा ठीक आहे, अंपायरने जर घेतलं तर घेऊ शकता रिव्ह्यू. ठीक आहे, थँक्यू. अंपायरने रिव्ह्यू घेतलेला निर्णय 2 मिनिटात सांगण्यात येईल. मॅच थांबवायची नाहीये. बॉल देत, दुसरा बॉल देत, टकला बॉल. किती झाले? 29 झाले. अजून ही 25 धावांची गरज आहे. 8 बॉल 25. फ्री हिट असेल आदित्यसाठी. आदित्य खूप चांगली फलंदाजी करते. 5 चेंडू 23 धावांवर. माहित नसेल तर तो रिव्ह्यू घेऊ शकतात. वाह, पुन्हा भिरकावून दिला लेग साइडच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. चला, एसएन बॉयचे जे कोणी खेळाडू असेल ना, त्यांनी बॉल द्यायचे. बाहेर गेलेला बॉल. काय बॅटिंग करतोय आदित्य. मी मगाशीच म्हटलं होतं की आदित्यकडे चांगली ॲबिलिटी आहे 6 हिटिंगची. त्याच प्रकारे बॅटिंग करतोय आदित्य. अजूनही 19 धावा पाहिजेत. 7 चेंडू तर 19 धावा. जुना बॉल द्या, जुना बॉल. चला, जुना बॉल घ्या आणि मॅच चालू करा. आलेला बॉल तुमच्याकडेच ठेवून घ्या. अजूनही 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. या चेंडूवर मॅचचं सांकेतिक चिन्ह कळेल असं वाटतं. जर डॉट आला तर नक्कीच. काय आदित्य काय बॅटिंग करतोय. आदित्यसाठी नक्कीच कोंढव्या संघाकडनं थोड्या टाळ्या झाल्या पाहिजे. सर, करायचं नाहीये, बॉल चॉईस करायचा नाहीये. बॉल
पंच बॉल तुमच्याकडेच ठेवून घ्यायचे, बाहेरून कोणी बॉल द्यायचे नाहीये. आणि मारण्याचा प्रयत्न, शेवटचा चेंडू आला होता डॉट. तर ह्या चेंडूवर नक्की षटकार आला असं जर 13 धावांची गरज असती, पण आता 6 चेंडूत 19 धावा करायचे आहेत. मॅच स्पीडअप करायचे पंच. दिनेश कांदी, मॅच संपली की मग लगेच मॅच. सर सगळे प्लेअर गोळा व्हायचे नाहीत. कॅप्टन्स 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. सगळे प्लेयर्स गोळा व्हायचे नाहीत. पंच त्यांना गरज. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो लेफ्ट हँडेड गोलंदाज आय थिंक. सर मॅच चालू करा ना सर. याच्यानंतरचा होणारा सामना मिरज लालनगर. आपले लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहेत 6 बॉल्स नंतर. तर जे एसन बॉयचे खेळाडू आहेत जे गेटमध्ये न थांबता थोडं गेटच्या बाहेर थांबा, तुमच्यामुळे बाकीचे प्लेयर्स देखील आतमध्ये जातील. बॉलर नेम आमोश, क्षितिज, क्षितिज 2, विशाल. ऑफ ब्रेकर चेंडू, पण चेंडू डॉट झाला होता. आदित्यला माहित होतं की जर मी स्ट्राईकवर आलो तर माझ्याकडे ॲबिलिटी आहे 6 हिटिंगची, मी चांगले षटकार ठोकू शकतो, म्हणून तो स्ट्राईक घेतोय. अजून हे 5 चेंडूत 19 धावांची गरज. 5 चेंडूत 3 6 मारायचे. सर बॅट्समन लगेच पाठवून द्यायचे. सर सगळे परत गोळा होत आहेत. पंच त्यांना विनंती करा की प्रत्येक सगळे परत गोळा होत आहेत. मिन्नी भाऊ आपल्याला विनंती आहे की प्रत्येक बॉल आपण गोळा नाही व्हायचंय. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. आदित्य पाहूया आपल्या संघाला पोहोचू शकतो का सेमीफायनल पर्यंत. आणि वा बिरकावून दिलाय लेग साइडच्या दिशेने षटकार. चेंडू दुसरा घ्या, बॉल बाहेर गेलाय. पंचत बॉल दुसरा घ्या. काय फलंदाजी करतोय आदित्य. आल्यापासून आपल्या फलंदाजीतून 5 षटकार मारलेत आदित्य यांनी. परत एकदा आदित्य तो क्षितिज 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. आदित्य मुलुड ए तो झांसी थी, कोंडवा ए अभी तो बाकी है. पुन्हा मारायचा प्रयत्न, चेंडू बिरकावून दिला लेग साइडच्या दिशेने. वाह, चेंडू टाकलाय गावाबाहेर. अजूनही 3 चेंडूत 7 धावांची गरज. काय बॅटिंग करतो आदित्यसाठी. एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे. जिथे संपली होती मॅच, आदित्य म्हटलं अजून मी आहे, मॅच जिंकून द्यायचे त्याला. आणि बॅट आहे त्याच्याकडे 70 मारतोय 60 लगातो 6 70. वा,
आदित्यने 4 चेंडू नाही, चेंडू राहिले 3 आणि 3 चेंडूत फक्त आणि फक्त 7 धावांची गरज. एक चांगला षटकार पाहूया होतो का, आणि त्रिफळा आणि नो बॉल. स्टंप काढायचा असतो, स्टंप काढायचा असतो. नो बॉल आहे, नो बॉल आहे, नो बॉल आहे, नो बॉल आहे. सर नो बॉल आहे तो. सर अंपायर ओव्हर थ्रो, नो बॉल, नो बॉल आहे, नो बॉल आहे. चला पंच आपले, हा स्टंप. चला आतमध्ये कोणी जायचं नाहीये. पापद आहे का. स्टंप काढायचा असतो सर. चला मॅच चालू करायचे. नो बॉल आहे ना. हा आणि जो स्टंप उडलाय त्याच्यानंतर ना आपल्याला स्टंपिंग करायचं असेल तो स्टंप काढावा लागतो. सर आपल्याला बिन्नी सर आपण खूप अनुभवी आहेत, आपल्याला रूल्स अँड नियम्स माहिती आहेत, तरी आपण विनंती आहे की आपल्याला मॅच चालू करायची आहे. बिन्नी भाऊ मॅच चालू करायची आहे. बिन्नी भाऊ आपल्याला नियम, सगळ्या नियम्स माहिती आहेत, आपणच असं नियमाच्या पुढे जायचं नाहीये. मॅच चालू करायची आहे. नो बॉल असेल, 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे, आणि फ्री हिट असेल. काय मॅच रंगते आहे, वा. अजून ही 3 चेंडूत 6 धावांची गरज, एक षटकार. क्षितिज अजूनही म्हणतोय आज हरू नको भावा, आहे तू चांगली टाक गोलंदाजी, असं म्हणतोय की मुलुंड संघ. आणि तितकाच चांगला आवाज येतोय आदित्यच्या बाजूने. कोंडवा या संघाकडून आदित्यने काय बॅटिंग केली आहे. ब्लॉकर चेंडू पुन्हा, वा. परत एकदा कमबॅक, 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. काय मॅच होते आहे. आदित्य म्हणतोय अजून मी संपलेलो नाहीये. क्षितिज म्हणतोय मी कुठे संपलोय, मी देखील आहे अजून. वा. फेकून दिले. काय मॅच झाली आहे, वा. ग्राउंड मध्ये कोणी जायचं नाही, ग्राउंड मध्ये कोणी जायचं नाही. जे काय असेल एन्जॉय बाहेरच करायचं आहे. आदित्य 1 नंबर बॅटिंग भावा. जिथे मॅच संपली होती, हो 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 हो, बॉल घ्यायचं. एसएन बॉयज खेळाडूंनी बॉल घ्यायचं बाहेरचा. तिथे मॅच अशी संपली होती की मॅच संपली आहे, वाईन साइड होईल अशी मॅच वाटली होती, पण तिथे आदित्यनं काय बॅटिंग केली आहे. शेवटच्या षटकीत 19 धावा पाहिजे होत्या. एकदा आदित्यासाठी सगळ्यांनी टाळे वाजवायचं. काय बॅटिंग केले राव. हळू 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 योग्या मिलिटरी, हळू रे बाबा. पिवळ्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. आदित्य म्हणतोय झुकेगा नाही साला. आणि आत्ताच्या झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आदित्य. एक विनंती आहे कोंडवा संघाला आदित्यला खांद्यावर घेऊन यायचं मॅन ऑफ द मॅच साठी. आदित्य मॅन ऑफ द मॅच, आदित्यला खांद्यावर घेऊन यायचं, खांद्यावर. 1 मॅन शो. मूर्ती वेल प्लेड आदित्य. एक मिनिट आदित्य थांब, 1 मिनिट कॅमेरा घेऊन येतोय.
आपण मॅन ऑफ द मॅच 70-70 बोरिवली श्रीकांत भाऊ प्रोप्रायटर श्रीकांत भाऊ कलारू यांच्यातर्फे आपण 70-70 चा टी शर्ट देतोय.